देवाला
दोघी दासीला काय लागले होते मामा बोलायला दोघी दासीला लागले मी बोलायला जावा माझ्या वडिलाच्या वाड्याला जाऊन आम्हाला परवानगी आणायला चित्रवती तयाला जायची अशा वेळेला दोघी दासी निघून गेल्या होत्या गिरधराजाच्या जवळच्या बाजूने स्वतः गिरधराजाला काय लागले होत्या सांगायला गिरधराजाला लागल्या त्या बोलायला देवा घरचं चावरा लागली आपल्या मुलीला चावायला आणि स्वतःला अंगाला आग उठलेले असायला आपल्या टिप्रवती तळ्याला पोहायला जायचं म्हणून तिला एवढा लागली होती बोलायला सांगायला टिप्रवती तळ्याचं नाव स्वतः विचार केला होता मनाला गोटावती राजाच्या देण्याला मुली आपल्या तळ आपल्या मुलीचा लाड आपण पुरवणार तर कोण पुरवणार रे बाबा म्हणून तिला एवढा म्हणून लागला होता दासीला बोलायला आणि त्या वेळेला जाता जाता दासीला राजा काय लागला होता सांगायला जायचं टिप्रवती तळ्याला परंतु जाताना कसं जायचं बाबा एवढा लागला होता सांगायला बोलायला दासी लागल्या होत्या ऐकायला आणि आपल्या प्रत्येक मुलीचं फुलाबरोबर वजन करायचं आणि जाताना डाव्या पायाच्या अंगठ्याकडे बघून जायचं येताना उजव्या पायाच्या अंगठ्याकडे बघून यायचं एवढी गोड सांगताना दासीने ओंकार घेऊन झाल्या होत्या निघून सोंबेरान हे बघा मांडले सोंबेरान हे बघा मांडले
अशा वेळेला जाता जाता टिपरावती तळ्याला गेलेल्या असायला तळ्याच्या काठावरल्या बाजूला आपले सर्व कापड काढून चला समधी कापडे वस्त्र काढून लागले त्या आंघोळ्या सवळा करायला अशा वेळेला नेस लगीन होऊन चला टिपरावती तळ्यामध्ये लागल्या होत्या आंघोळ सवळा करायला त्या वेळेला
ठेवलं होतं बगलाला अंगुलाष्टन झाम झळका लागली होती करायला. अशा वेळेला भोळा विचार केला मनाला गोटालती देवाच्या ध्यानाला त्या वेळेला देवगिरी नगर चोरला होता निघून गेला होता धारवाड जिल्ह्याला राणीबेनूर तालुक्याला गिरगाव नगरीला टिपरावती तळ्याला. आणि तळ्याच्या वरल्या बाजूला कळकाच्या मोठाला देऊन बसलेला असेल बाबा. या चावडीला माझ्या भोळ्या देव शंकरानं त्या ठिकाणी तिन्ही तळाचं जडणघडण करणारा घोटाळा निर्माण केला होता. सतीजनीचा पितांबर उडवला होता. आणि सहाजनाचे पितांबर पूर्णाजवळ पडलेला असायला सातवा कडकमळा देवीचा पाताळ काकाच्या शेंड्याला लागला होता फरारी मारायला. विचार पडला सतीजनी मुलीला निघून आल्या पाण्याबाहेरच्या बाजूला. अशा वेळेला लागली होती बघायला तर आपलं पितांबर नव्हता जागेला. कोणी पडलं होतं एकामेकीला एकीमेकी लागल्या होत्या मामा बोलायला. लागल्या होत्या एकीमेकी बोलायला पितांबर लागल्या होत्या शोधायला. एवढ्या चावतीला साधनाची पितांबर त्या ठिकाण्याला. आणि तळ्याच्या काठाला पडलेले दिसलेले असायला त्या वेळेला साधनाने पितांबर घेतली होती आपल्या अंगाला लावली होती. सातवा पितांबर या कळकाच्या बेटाला कडकमळा देवीचा लागलं होतं फरारी माराय त्या ठिकाण्याला. अशा वेळेला सात जण बहिणीने विचार केला मनाला गोटालती धेनाला त्या तळ्याच्या काठाला. काढायचं या ठिकाणी कसं म्हणून विचार लागल्या होत्या करायला. सुमेरल्या मांडल कैगा सुबयारल्या मांडल कैगा हातीमध्ये बहिणीन कैगा विचार त्या केरल कैगा. काही केले देवाला कैगा काही केले कौतुक कैगा. आणि मनसीला जसा नियमाप्रमाणे एक पाठ एक असलेल्या महिने एक वर एक उभा राहून नाव उतरणी लावलेली असायला.
कळी कमळावती सातवी बहीण शेवटाला राहिली होती उभा राहिली होती त्या साधनीच्या खांद्यावर अशा वेळेला साबणी उभारलेल्या असायला सातवी बहिणीकडे कमळा देवी वरच्या कडेला आणि त्या वेळेला भोळ्या देवाला नजर भेट झालेली असायला त्या वेळेला हे नजर भेट केली होती भोळ्या देवांच्या जाग्याला अशा वेळेला नजर भेट झाल्याबरोबर काय झालेलं असेल मामा त्या वेळेला कळी कमळावतीला विचार पडला हे प्रकार काय घडला सुंदरन मांडल मांडल सुंदरन मांडल सुंदरन मांडल मांडल सुंदरन मांडल
दिवशी जय झाला त्या मनसला आणि आपल्या पोरी मुलीचे बाबा पितांबर कुरतडे लागले ते म्हणून एक पिंड सोन्याची आला देवाच्या बापाकडं आणि एवढे समजला त्या वेळेला या दोघी दासी सुंदर रहने या भांडेले बघान सुंदरने भांडेले सोलापूर या जिल्ह्यात बघान मंगळवेढा तालुका आजच्या वेळेला
वेळेला लागली होती बोलायला आणि एवढं म्हणताना राजाने विचार केला म्हणाला गोटांती राजाच्या लेराला मुली आपल्या आणि पिठी द्यायला काय हरकत आहे म्हणून अशा वेळेला लागला होता राजा बोलायला आणि त्या वेळेला राजा गिरधर राजाने सोन्याची पेटर तयार करून दिला मामा काय केलं आणि या दोन्ही दासीजवळ दिलेल्या सईला तिच्या जवळ पेटारी दिली असेला विचार केला म्हणाला गोटांती धेरला त्या पहिल्या सतीवला आलं माझ्या या ध्यानात ध्यानात गमन धाव तू हमीत गणित
सोन्याची पेटार घेऊन रे मामा राजाकडे सोन्याची पेटार घेऊन चाललो त्या निघून हे लांबदूर पल्ल्याला सात दळवाडीला गेलेले असायला त्या वेळेला त्या माडीमध्ये जाऊन अरे करता करता 9 महिना 9 दिवस संपलेला असायला कडकमळा देवीचं पोट लागलं ते दुखायला या कमळा लागलो तर दुखायला महिने गेलो होतं तरुण अशा वेळेला स्वतःच्या वेळेला सात दळवाडीला कडकमळा देवी बाबा आणि दर्शन झालेले असायला परंतु चालू ती मुलगा झालेला अशा वेळेला स्वतः मुलगा झालेला असायला चंद्राला म्हणून सूर्याला म्हणून रे बाबा आता या सोन्याच्या गावडाचा आणि बाळ जन्मलेला असायला ती मुलगा जन्मल्यावर आणि त्या वेळेला 7 जण बहिणी आणि दोघी दासीने विचार केला म्हणाला करू कर्माला कर्म माझ्या गतीला पुत्रद्राचा जन्मायला आणि मनसरा विचार केला म्हणाला गो चालती फेरला त्या वेळेला आता वाट कोणता करू विलास नाही इथं हा तसं ए सुनेनो जन्म दिला सुरावा सम केलाय मायावा जन्म दिलाय सुरावा सम केलाय मायावा आलेल्या देवाचा महिमा साऱ्याने ऐकावा
जय बाळा कोण